मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू कर विशू, तू कर. हे घे. अय्या दीदीचं सगळं खराब केलं. इकडे बघ पिल्लू, तू अशी करते. गुड मॉर्निंग कर मला. तू खाणार? तू साबुदाणा वडा खाणार? खाणार? अय पिल्लू खाणार? एंजलची आंघोळ झालेली आहे आणि आम्ही आता बसलेलो आहे नाश्ता करायला. मिष्का पण खाते. मिष्काला थोडं साफ करून दिलेलं आहे, खाते. आणि स्टूलवर बसले. इथून हा पाईप लावलेला आहे कारण खाली ते ऑटो धुत आहेत, वॉशिंग चाललेली आहे. आणि एंजलला सुट्टी आहे म्हणून तिचा क्लास ट्युशन तिचा आज 11 वाजता आहे. आंघोळ वगैरे करून बसलेली, आता 9 वाजले. तर नाश्ता करतो आणि मग पुढची कामं आवरतो. ती बघते कशी. हा तारक मेहता लावते. मिष्का खा ना बाबू, खाते ना तू? छान आहे मिष्का. बघतच नाही. आतमध्ये आहे ना, ह्याचं जे आता वाईट ते खाते. असं खातात ना, ते लई मस्त. ती तशी काढून खाते. बरोबर पाहिजे. अभ्यास करते बघा तिने. बुक बिक कशी पाडली. अय मिशू. मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू. चला आज सुट्टी आहे, तर त्याच्यामुळे आज शिवजयंती आहे. त्याच्यामुळे कामं तर सकाळी झालेली, कारण आज हे पण लेट गेले. त्यांचं गाड्या वगैरे वॉशिंग करत होते. आणि मिष्काला आंघोळ घालून झोपून गेलेली. तिला झोपवलं. एंजल गेली ट्युशनला आणि माझं राहिलेलं जेवण. तर ती मला सांगून गेली की पावभाजी करायची आज म्हणून, कारण तिला आज सुट्टी आहे, टिफिन न्यायचा नाही आहे. तर चला आता फक्त म्हणजे पावभाजी राहिलेली. भाज्या पटकन कट करून मी लावून देते कुकरला आणि त्याच्यानंतर बनवून टाकते. पाव तर बाहेरून घेऊन येणार आहेत ते. येताना एंजल येईल 1 वाजता, तेव्हा ते तिच्यासोबतच घेऊन येतील. चला मग आता फटाफट आवरते आणि मग एंजल आल्यावरती जेवण वगैरे होऊन जाईल माझं. आणि आज तिला तर सुट्टी आहे, तर दुपारपर्यंत तिचं खूप गोंधळ असतो संध्याकाळी. आणि संध्याकाळी मग तिचं डान्स क्लास आहे. आज दुपारपर्यंत घरीच आहे. चला मग फटाफट आवरते मी आणि नंतर भेटते. आज बनवते मी पनीरची ग्रेव्ही. इथे पनीर थोडंसं फ्राय केलेलं आहे आणि ही ग्रेव्ही. एंजलला जायचं स्कूलला झालेली आहे ती ट्युशनवरून लवकर, कारण तिला आता दर 2 दिवसाने वॉमिटिंग सारखं होतं. तसं क्लायमेट्स पण चेंज झालेलं आहे. औषध दिलेलं आहे, थोडं गरम पाणी तिला आता करून ठेवलेलं आहे. मिष्का झोपलेली आहे, तिला आंघोळ घालून झोपून दिलेलं आहे, म्हणजे मला बरं पडतं काम आवरायला. फटाफट झालेलं आहे माझं काम, फक्त राहिलेली आहे चपाती. आता ती पटकन करते, भाजी टाकलेली. मग एंजलचं स्कूलचं आवडतं. चला तर मग मी थोड्या वेळात भेटते तुम्हाला. संध्याकाळची वेळ झालेली. मिष्काला थोडासा ना उपमा बनवलाय, कारण गोड तिला जास्त ना तुपाचं काही आवडत नाही, खात नाही. म्हणून म्हटलं थोडंसं मिरची न टाकता बाकी गोष्टी. इथे आम्हाला चहा ठेवलेला आहे, चला आता घेतो आणि तिला भरवते. बाबू काय 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 करतो चिन्नू? हात लावतो. मिष्का दुपारी उठली आणि त्याच्यामुळे तिला मी थोडासा उपमा बनवून दिला. खाल्ला तिने, बऱ्यापैकी खाल्ला, आवडला तिला. आणि मग उपमा खाऊन 2 दिवस झालं खाली जाते, त्याच्यामुळे मग लगेच मी तिला फ्रेश करते ना, खाऊन वगैरे झालं लगेच खाली जायचं. मम्मा खाली, बाबा खाली. आता पप्पा खाली घेऊन गेलेले तिला. आता एंजल पण येईल थोड्या वेळात आणि मग आता जेवणाच्या तयारीला लागायचं. भाजी वगैरे साफ करून ठेवायची आहे. आणि आज बघूयात कारले वगैरे काहीतरी बनवूया, कारल्याचं कालवण. चला तर मग आता त्या तयारीला लागते. मिष्का खाली गेलेली आहे, मी तुम्हाला दाखवते कशी बसलेली आहे ती तिकडे. खाली गेली की ती फिरत नाही, एंजल असल्यावरच हे करते, बाकी ऑल टाईम ती मग फिरत नाही. होऊ शकत आता ती गेलेली वाटतं राऊंड मारायला, दिसत नाही आहे खाली ती. चला तर मग आता मी आवरून घेते. आता लाईट्स वगैरे लावते जरा.
थोड्या वेळात भेटते मी. बाय. विश का ती पण करते बघा एंजू, तू चिडवायचं काम करते ती पण तशीच करते. फ्रॉक किती छान वाटते तिला. कशाला मारते. इथे चाललेलं आहे एंजलची पेंटिंग आणि ह्या आईस्क्रीम स्टिक आहेत, कारण तिला सांगितलेली आहे क्लॉक बनवायला. प्रोजेक्ट आहे तिचा, तर तिला मग मी कलरिंगसाठी काम दिलेलं आहे. बाकीचं नंतर होईल, तर ती कलरिंग करते, मग नंतर मी बनवेल, तुम्हाला दाखवेल कशी बनवणार आहे ते. आणि इथे जेवणाची तयारी सुरू झालेली आहे. डाळ लावलेली आहे, पीठ मळून ठेवलेले, भात आहे. दुपारी बनवलेला तो थोडासा आहे. आता डाळ बनवलेली आणि चपाती बनवते, बीन्सची भाजी बनवते. इकडे एंजलचं चाललेलं आहे. चला मग जेवण आवरून तिचं मला जरा प्रोजेक्ट कम्प्लीट करायचं आहे. कलरिंग ती करेल, बाकी मग मी करवत असते वॉल्ससाठी. चला मी थोड्या वेळात भेटते.